अध्याय 12 त्याचे 1 ते 8। जॉन चैप्टर 12 वर्स 1 to 8। यूहन्ना अध्याय 12 और उसका वचन 1 से लेके हम 8 तक पढ़ेंगे। मैं हिंदी पढ़ूंगी, कोई मराठी में बातें पढ़ूंगी। यीशु फसह के 6 दिन के पहले बेतनिया में आया, जहाँ लाजर था, जिसे यीशु ने मरे हुए में से जिलाया था। वहाँ उन्होंने उसके लिए भोजन तैयार किया और मार्था सेवा कर रही थी। लाजर उनमें से एक था और उसके साथ भोजन करने के लिए बैठे थे। तब मरियम ने जटामासी का आधा सेर बहुमूल्य इत्र लेकर यीशु के पाँव पर डाला और अपने बालों से उसके पाँव पोंछे और इत्र की सुगंध से वो घर सुगंधित हो गए। परंतु उसके चेलों में से यहूदा इस्करियोती नामक एक चेला था, जो उसे पकड़वाने पर था, कहने लगा, यह इत्र 300 दीनार में बेचकर कंगालों को क्यों नहीं दिया गया? उसने ये बात इसलिए नहीं की कि उसे कंगालों की चिंता थी, परंतु इसलिए कि वो चोर था। उसके पास जो थैली रहती थी, उसमें से जो कुछ डाला जाता था वो निकाल देता था। यीशु ने उससे कहा, रहने दो, उसे मेरे गाड़े जाने के दिन के लिए रखने दो, क्योंकि कंगाल तो तुम्हारे साथ सदा रहेंगे, परंतु मैं तुम्हारे साथ सदा नहीं रहूँगा। मराठी को नहीं आएगा? हाँ। मग येशू वलांगणाच्या पूर्वी 6 दिवस बेस्वाने झाला. त्या लाजराला इतकी मुलाची झोपली होती. तो तेथे होता म्हणून त्यांनी तिथे त्याच्यासाठी जेवणावर केली. तेव्हा मार्था वाढीत होती आणि लाजर त्याच्या पंक्तीत कारण ते केक. तेव्हा मरियाने अर्धा तेल सुद्धा जटामासीचे मौन सुगंधी तेल घेऊन तिच्या चरणात टाकले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण घेतले. तेव्हा तो सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले. मग त्याच्या पिशव्यातून एक जण यहूदा इस्करियोती, जो त्याला धरून देणार होता, तो म्हणाला, ते सुगंधी तेल 300 रुपयास विकून ते गरिबास का दिले नाही? त्या गरिबाची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला नाही. तर तो चोर असून त्याच्याजवळ डबी होती व तिथेच जे टाकण्यात येईल ते दूध सोडून होईल. म्हणून तो असे म्हणाला. यावरून येशूने म्हटले, तुमच्या वाटेत जाऊ नका, मागुळा उत्तर कार्याच्या दिवसासाठी ते तिला ठेवून द्या, कारण गरीब नेहमी तुमच्याजवळ आहे, परंतु मी तुमच्याजवळ नेहमी आहे असे नाही. तो तेथे आहे असे यहूदी. बस आपण डोळे बंद करूया, आपण राहतो. तानाऱ्या गोड पवित्र सेनाधीश पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या अनुग्रहाच्या सिंहासनाच्या समोर येतो. पवित्र पिता, वचनाची वेळ तुझ्या हातात देतो. या वचनाच्याद्वारे तू आम्हाला आशीर्वाद देणारा तू आमचा पवित्र देव आहे आणि पवित्र पिता, आम्ही तुझे खूप खूप आभार मानतो. तर वचन लक्षपूर्वक ऐकण्यासाठी, वचनाचा अर्थ समजण्यासाठी तू मदत कर, आशीर्वादित कर प्रभू, ही आमची प्रार्थना प्रभू येशूच्या नावात, आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण इथे पाहतो की काय झालं की लाजराने मेजवानी ठेवली आहे. तिथे असं लिहिलेलं आहे, पहिल्या वचनमध्ये असं लिहिलेलं आहे की लाजर 4 दिवस झाला होता, मेला होता आणि 4 दिवस त्याला कब्रमध्ये गाडलं होतं आणि त्याच्यानंतर 4 दिवसांनी त्याला कब्रमध्ये गाडलेल्या त्या लाजरसला येशू ख्रिस्ताने काय केलं? जिवंत केलं. मग जेव्हा येशूने त्या लाजरसला जिवंत केलं तर त्यांनी आनंदाने काय केलं? आपल्या घरामध्ये काय केलं? भोजन समारंभ. बघा वाचन आहे दुसरं वचनवर, म्हणून त्यांनी तिथे त्याच्यासाठी जेवणावर केली. हां, तिथे जेवणावर केली. त्यांनी काय केलं? तिथं त्यांच्यासाठी, येशूसाठी काय केलं? भोजन समारंभ ठेवला. का? कारण त्याने आभार प्रदर्शन करण्यासाठी. लाजरस, त्याला 2 बहिणी आहेत, मार्था आणि मरियम. ह्या 2 बहिणी आहेत. येशू अक्सर त्या घरांमध्ये त्यांच्याबरोबर जायचा, कारण हे खरंच आपलं प्रेम येशू ख्रिस्तावर दाखवायचे. येशूही त्यांच्यावर प्रेम करतो म्हणून येशूही त्यांच्या घरात सतत जात होता. पण सांगण्याचा उद्देश इथे हा आहे की आपल्या जीवनामध्ये जे काही होतं ना, त्यावेळेला आपण आपल्या घरामध्ये हमेशा देवाला, येशूला बोलवणं गरजेचं आहे. जर तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये अध्ययन केलं तर येशू अक्सर घराघरामध्ये जात होता आणि येशू घराघरात जात होता आणि तीच सेवा त्यांनी त्याच्या शिष्यांना पण शिकवली. लूक अध्याय 10 तुम्ही वाचा. लूक अध्याय 10 त्याच्या 1 पासून तुम्ही जर वाचलं की तिथे लिहिलेलं आहे, येशू ज्या घरात जाणार होता त्या घरात त्याने काय केलं? त्याच्या शिष्यांना 2-2 करून पाठवलं. का? कारण त्या घरामध्ये काय यावं? शांती यावी, आशीर्वाद यावा. त्याच रीतीने आपण ख्रिस्ती होण्याच्या नात्याने आजचे जे वचन ऐकलं आपण की लाजरस जो मेलेला होता, येशूने त्याला जिवंत केलं. हे येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य, येशू ख्रिस्ताचं महानता आहे. देव म्हणजे तो देव आहे हे ते दाखवतं याच्यामध्ये कराने. आणि त्यानंतर देवाने त्याचं कर्तव्य केलं. मग माणसाचं कर्तव्य काय? तिथं ह्या अध्यायात आपल्याला वाचायला मिळतं की त्याने काय केलं? त्याने येशूसाठी भोजनावर ठेवलं. मग ख्रिस्ती लोकांनी पण काय केलं पाहिजे? देवाने केलेल्या उपकाराला आठवण ठेवली पाहिजे. स्तोत्रसंहिता 103 वाचा आणि तिथे दुसरं वचन दिलेलं आहे. स्तोत्रसंहिता 103 आणि त्याचं 2.
हे मेरे मन यहोवा को धन्य दे हाँ, हे माझ्या मना तू देवाला धन्यवाद दे, और उसके किसी उपकार को न भूलना। त्याच्या कोणत्याही उपकाराला विसरू नको. मग आपण खरंच देवाने केलेलं उपकार, आता देवाने त्याचं देव पण दाखवलं. काय दाखवलं की त्याने मेलेल्या लाजरसला जिवंत केले. ह्या दोन्ही काय झाल्या असत्या, बिना पुरुषाच्या अनाथ झाल्या असत्या. पुरुष नाही ना ज्या घरात त्यांना तो माहीत आहे की त्यांची परिस्थिती कशी आहे. पुरुष असणं फार गरजेचं आहे, बाई असणं गरजेचं आहे, हे पण लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही म्हणाल अरे असं कसं. पण मी सांगते या जगामध्ये, कारण देवाने पहिलं आदमाला घडवलं, पुरुषाला घडवलं, नंतर बाईला घडवलं. कारण म्हणून घरामध्ये पुरुष असणं गरजेचं. जरी म्हातारा असला, आजारी असला, बिछाण्यावर पडलेला असेल ना, तरी 4 माणसं घरामध्ये वाटायला किंवा डुंकायला येतात. पण ज्या घरात बाई आहे पण पुरुष नाही ना, त्या घरामध्ये 4 माणसं काय, म्हातारासुद्धा सतत येतो, डुंकून बघतो आणि त्रास देतो बाईला. म्हणजे बाईला ज्या घरात वाईट असेल, पुरुष नसेल किंवा वडील नसेल, तर त्या घरात पोरींना त्रास दिला जातो. म्हणून नियमानुसार आहे ना, पुरुषांना या जगामध्ये म्हणजे लोक घाबरतात. म्हणजे पुरुष खाण्याला येईल, विचारायला येईल, हे फार गरजेचं आहे. म्हणून येशूने खूप मोठा चमत्कार आणि खूप मोठं काम केलेलं आहे की या 2 बहिणींना जो एक सहारा आहे. ऑलरेडी ते अनाथ आहे, त्यांना आई वडील नाही, त्याच्यात हा एकटाच भाऊ आहे आणि तो सुद्धा तारुण्यात मेला. त्यांचा सर्वात छोटा भाऊ आहे आणि तोही मेला. म्हणजे त्या किती दुःखी होत्या, तुम्ही 11व्या अध्यायात वाचू शकता. त्या किती दुःखी होत्या. अगदी त्यांना असं वाटत होतं की त्यांना काहीच नाही, कोणच नाही. ते एकदम अनाथ झालेले, एकदम त्यांना असं वाटत होतं की आमचं कोणच नाही. म्हणून त्या जेव्हा येशूजवळ आला ना, तर येशूजवळ आला तर त्याच्या पायावर अगदी रडून बोल्या की प्रभू तू जर असता ना तर माझा भाऊ मेला नसता. म्हणजे त्यांनी त्यांच्या त्या फिलिंग्स, त्यांच्या आतल्या ज्या भावना आहेत, त्यांच्या आतमध्ये त्यांना काय वाटतंय की माझ्या घरात माझा भाऊ नसल्याने आम्हाला काय वाटतंय, आज कसं आमच्यात त्या फिलिंग्स येतात आहे की आम्हाला कसं एकटं पण अगदी अनाथ झाल्यासारखा अनुभव होतो. तर त्यांनी ते येशूच्या समोर अगदी सांगितलं. त्यामुळे येशूने ते तुम्ही वाचू शकता 11 अध्याय 35 असं लिहिलेलं, येशू रडला. तिथे येशू रडला, अक्षरशः देव रडला. का? कारण लाजरस मेला, माणसं मरतात. त्याने काय झालं, तो रडतोय. जरा रडतोय. तर त्या उद्देशाने प्रियांनो, आज आपला येशूने हे जे कार्य केलं, किती मोठं पण कार्य केलं आहे. काय केलं आहे की त्याने आपला देव पण, म्हणजे त्याने त्याचं सामर्थ्य की माणसाच्या प्रती त्याच्या काय इच्छा आहे की, म्हणजे त्याने ते दाखवलं की मी माणसाला मरताना किंवा त्याला असं कबरेमध्ये राहताना मी पाहू नाही शकत. हे त्याने दाखवलं येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आणि येशूने जसं लाजराला जिवंत केलं, त्यामुळे काय झालं, लाजराने पण काय केलं, लाजराने त्याच्या 2 बहिणींनी त्या देवाप्रती जे कर्तव्य आहे ते काय आहे की आम्ही हे उपकार विसरलो नाही की तू माझ्या भावाला जिवंत केलं. आणि लाजरस पण असं म्हणाला नाही की अरे तू माझ्या जीवनात जे उपकार केलं, मला नवीन जीवन दिलं, ते मी विसरलेलं नाही. म्हणून त्यांनी काय केली, भोजनावळ केली. आणि त्या भोजनावळीमध्ये लाजरस कुठे होता, 2रं वचन यूहन्ना अध्याय 12 त्याचं 2. वहाँ उन्होंने उसके लिए भोजन तैयार किया और माता सेवा कर रही थी और लाजर उनमें से एक था जो उसके साथ भोजन करने के लिए बैठे थे. त्याच्याबरोबर येशूबरोबर तो बसला होता. म्हणजे याच्यावरून तुम्ही पहा की त्यांनी काय केलं, भोजन समारंभ केला. येशूला आवडतं. येशू आहे ना असं हे बघत नाही, खूप मोठं घर आहे, AC आहे आणि खूप मोठं अगदी छान आलिशान बनवलं आहे तरच मी येणार, असं मस्तपैकी टाईल्स अशा चांगल्या चमकणाऱ्या अगदी मस्तपैकी असेल तरच मी घरात येणार, असं नाही. त्याच्यावरून हे देव दाखवतो की देवाला माणसाचं अंतःकरण पाहिजे की तो येशूला कसं कोणत्या अंतःकरणाने, कोणत्या प्रेमाने ते बोलवतात, हे देवाला पाहिजे. देव हेच दाखवतो की येशू तिथे आला. ही एक मोठी गोष्ट की भोजन समारंभ जे लाजर आणि त्याच्या बहिणीने ठेवलं, ते काय दाखवलं की देवा तू केलेल्या उपकाराला आम्ही विसरलो नाही. आणि हे भोजन देऊन आम्ही हे उपकार फेडू पण नाही शकत. कारण देव जे उपकार करतो त्या उपकाराची आपण परतफेड करू शकतो का? कधीही नाही करू शकत. कारण देवाने जे उपकार केलेत ते उपकार आपण कोणतीही वस्तू, कितीही पैसे द्या तरी आपण ती उपकारफेड म्हणजे ते उपकाराबद्दल फेडूच शकत नाही. आता ना फिट्टूच झालं, तू मला दिलं, मी तुला दिलं, फिट्टूच. तसं नाही. आपण देवाने केलेल्या उपकाराबद्दल देवाला काहीच देऊ शकत नाही. पण हे का ठेवायचं आहे? कारण ह्यासाठी की आपण देवाला आदर देणं, मान देणं आणि सन्मान देणं हे देवाला फार गरजेचं आहे. शिमोन नावाचा एक जो माणूस होता, त्या माणसाने येशूला घरात बोलवलं. जेव्हा येशूला त्यांनी घरात बोलवलं
तर काय झालं, सरळ त्यांनी घरात गेले. पण जो मान आणि सन्मान द्यायचा होता तो त्याने दिला नाही. पण तिथे एक मरियम नावाची दुसरी बाई होती. ती बाई आली की तिने ऐकलेलं की येशू शिमोनाच्या घरी आहे. आणि काय झालं, तुम्ही लूका अध्यायामध्ये वाचू शकता. ती आली आणि तिने आपल्या आसुबांनी काय केलं, त्याचे पाय धुतले, केसांनी पुसले, इत्र मळलं आणि त्याला त्याच्या पायाची एवढी चुंबनं घेतली. तुम्ही वाचू शकता लूक अध्यायामध्ये की येशू त्याला म्हणतो, खास म्हणतो. बघा वाचूया लूक अध्याय 7. त्याचं 44. और उस स्त्री की ओर फिरकर उसने शिमोन से कहा, क्या तू इस स्त्री को देखता है? मैं तेरे घर में आया, परंतु तूने मेरे पाँव धोने के लिए पानी न दिया. हां, तो म्हणतोय तर शिमोनाला म्हणतो की अरे आपली प्रथा आहे की आपण घरात आलेल्या माणसाचं काय करायचंय, पाय धुणं गरजेचं आहे. पण तू तसं केलं नाही. पण तू या बाईला बघ, तिने मला किती आदर दिला, जेव्हा की तिचं घर नाही, तुझं घर आहे. तू मला आदर द्यायला पाहिजे होता, तू मला बोलवलं पण तू मला आदर नाही दिला. त्याचं घर मोठं आहे. शिमोन मोठा अधिकारी होता, फरीसी होता, त्याचं घर खूप मोठं आहे. पण ह्या बाईचं घर छोटं आहे. आणि हा जो आपण आता ज्याचं बघत आहोत लाजरस, त्याचंही घर छोटं आहे. कारण तो नॅचरली मोठा रिच अमीर माणूस नव्हता. माथा, मरियम आणि लाजर एकदम श्रीमंत नव्हता. पण त्या घरामध्ये येशूला बोलावलं आणि येशू तिथे आला. का? कारण त्यांनी आदर दिला. त्यांनी धन्यवाद दाखवण्यासाठी की तुम्ही केलेल्या उपकाराबद्दल आम्ही काही देऊ शकत नाही, पण आम्ही भोजन समारंभ, त्याचा अर्थ काय आहे की आम्ही तुझ्याबरोबर फेलोशिप करत आहोत, तुझ्याबरोबर सहभागिता करत आहोत. त्या सहभागिता ती देवाला खूप आवडते. पर इसने मेरे पाँव आंसुओं से भिगोए और अपने बालों से पोंछा. तूने मुझे चुमा न दिया, पर जब से मैं आया हूँ तब से इसने मेरे पाँव को चूमना न छोड़ा. किती प्रेम त्या बाईने त्या माणसाच्या घरात दाखवलं. तूने मेरे सिर पर तेल नहीं मला, पर इसने मेरे पाँव पर इत्र मलाए. इसलिए मैं तुझसे कहता हूँ कि इसके पाप जो बहुत थे क्षमा हुए, क्योंकि उसने बहुत प्रेम किया. पर जिसका थोड़ा क्षमा हुआ है वह थोड़ा प्रेम करता है. खरंच देवाच्या दयेने येशू त्या घरात आला. पण त्या माणसाचे काही म्हणतात ना, पाप जेवढे क्षमा झाले पाहिजेत तेवढे तर झाले नाही. कारण जेव्हा येशू घरात येतो, जेव्हा आपण येशूला स्पेशल बोलवतो, प्रार्थना ठेवतो, त्यावेळेला सर्वात मोठं काम कोणतं होतं? आपले पाप क्षमा होतात. शेवटी आपण माणसं आहोत, आपल्याकडून चुका होतात. पण जेव्हा घरात येशू येतो ना, त्यावेळेला काय होतं? खरंच आपली सगळी पापं क्षमा होतात. या जगात कुठेही जा, कुठेही आपली पापं कुठेही क्षमा नाही होणार. पण जेव्हा आपण येशू आपल्या जवळ येतो ना, आपण येशूच्या जवळ जातो ना, आणि आपला प्रभूजवळ आपण म्हणतो की प्रभू मी पापी, प्रभू लगेच क्षमा करतो. कुठेही लांब जायची गरज नाही. डोळे बंद करा. तर आपल्या घरामध्ये आपण डोळे बंद करून बोलायचं, प्रभू येशू माझे पाप क्षमा कर, चुकून झाली, मला माफ. प्रभू लगेच क्षमा करतो. इतका चांगला देव आहे. जेव्हा देव घरात येतो, फक्त आशीर्वाद घेऊन नाही येत, फक्त आरोग्य घेऊन नाही येत, फक्त जीवन म्हणजे देव पण नाही घेऊन येत, परंतु क्षमाही घेऊन येते. आणि खरंच प्रत्येक घरामध्ये क्षमा पाहिजे. आपण अजून एक घर पाहू. त्या घरामध्ये तो शिमोन कोडी होता. हा दुसरा शिमोन आहे. आपण काढू मरकुस अध्याय 14, मार्क 14 त्याचं 3. मार्क 14 त्याचं 3. असं तर खूप घरं आहेत ज्या घरामध्ये येशू गेला, पण मी काही घरं मोजकीच सांगते. जब वह बेतनिया में शिमोन कोढ़ी के घर भोजन करने बैठा हुआ था, तब एक स्त्री संगमरमर के पात्र में जटामासी का बहुमूल्य शुद्ध इत्र लेकर आई. आपण इथे शिमोन कोडीबद्दल बघतोय. तो बेतनियाचा आहे. आणि हा बेतनियाचा आहे म्हणजे याला येशूने बरं केलं. हा कोडी होता, पूर्ण सडलेला, पूर्ण. पण देवाने आता बायबलमध्ये पाहायला गेलं तर खूप सारे चिन्ह चमत्कार देवाने केले. पण ह्या शिमोन कोडीला जे देवाने बरं केलं, तर त्याने तो उपकार विसरला नाही. त्याने येशूला लगेच आपल्या घरी बोलवलं. पत्रस, जेव्हा येशूने त्याला कॉलिंग केलं देव सेवेसाठी, पत्रस पहिला काय केलं? त्याने आपल्या घरी घेऊन गेला. आणि त्याची सासू आजारी होती आणि येशूने तिला बरं केलं. म्हणजे पहा प्रियानं, तुम्ही ही पाहू शकता की कधी नाही, बायबल आपल्याला हे सांगतं, स्पष्ट सांगतं की आपल्या ख्रिस्ती घरामध्ये देवाला उपकार, स्तुती, धन्यवादाची प्रार्थना झालीच पाहिजे. की देवाने आपल्याला बरं केलं, देवाने आपल्याला आरोग्य दिलं, देवाने आपल्याला आशीर्वाद दिला, देवाने आतापर्यंत मला बरं केलं. तर हा शिमोन कोडी हा आजारातून बरा झाला. त्याने किती ट्रीटमेंट केली, काय केलं, पण तरी तो बरा नव्हता झालेला. पण फक्त येशूने त्याला स्पर्श केला आणि तो बरा झाला.
तर त्याने काय केलं, त्याने पहिलं देवासाठी भोजन समारंभ ठेवला आणि येशू गेला. येशू असं म्हणाला नाही शी हा कोळी आहे त्याच्या घरात जायचं. शी आता समजा आता कोरोना व्हायरस आहे, आता काळामध्ये कोरोना व्हायरस जर तुम्हाला कळालं की हा व्यक्ती आता हॉस्पिटलमधून आलेला आहे, तर लोक जातील का त्याच्या घरात? चांगला होऊन आला आहे आता हॉस्पिटलमध्ये, सगळ्या रागात म्हणून तर लोक घाबरतात आणि सांगत नाही की मला कोरोना व्हायरस आहे. म्हणजे जेव्हा ते सांगितलं पाहिजे आणि त्याची ट्रीटमेंट केली पाहिजे, म्हणजे त्याला मृत्यूची झुंज द्यायची गरज पडणार नाही. तर पण तरी पण लोकांची मेंटॅलिटी बघा कशी आहे. आता बाबा हा कोरोना व्हायरस म्हणून हॉस्पिटलमध्ये आता लोकांना नाही जायचं, त्याच्याजवळ नाही जायचं, त्याच्या गाडीत बसायचं नाही, त्याचं हे काय करायचं नाही. तुम्हाला कळालं अर्थ. पण येशू ह्या शिमोन कोडीला बरं केले आणि येशू त्याच्या घरात गेला. तुम्हाला कळालं. ह्या वचनाने आज आपल्याला देव काय सांगतो माहिती, एक गोष्ट लक्षात ठेवा. देवाने आपल्या जीवनामध्ये जे उपकार केलेत ना ते आठवण आहे आपल्याला, आणि त्यासाठी आपण देवाला काय केलं पाहिजे, भोजन समारंभाची मेजवानी केली पाहिजे. येशू काय म्हणाला रेव्हलेशन चॅप्टर 3 त्याच्यामध्ये 20 वचन काय सांगतं, मैं द्वार पर खड़ा हुआ खटखटाता हूँ, जो कोई मेरी वाणी सुनकर द्वार खोलेगा मैं भीतर आऊँगा और क्या करूँगा. वाचा. देख मैं द्वार पर खड़ा हुआ खटखटाता हूँ, यदि कोई मेरा शब्द सुनकर द्वार खोलेगा हाँ, मेरा शब्द सुनकर द्वार खोलेगा तो मैं उसके पास भीतर आकर मैं उसके पास भीतर आकर उसके साथ भोजन करूंगा उसके साथ खाना खाऊंगा, भोजन करूंगा, यानी सहभागिता करूंगा और वो मेरे साथ. और वो मेरे साथ. इसलिए प्रियो कभी भी हमारी ज़िंदगी में परमेश्वर ने जो बड़े बड़े उपकार किए, उन उपकारों को याद रखकर हम क्या करना चाहिए, हम प्रभु के लिए भोजन समारंभ रखना चाहिए. भोजन प्रियो परमेश्वर का मतलब जब हम किसी को खाना खिलाते हैं, खास करके मसीहों को, क्योंकि हम यहाँ क्या देखते हैं, किसका लाजरस और मार्था मरियम ने किसको बुलाया, यीशु को. कोड़ी शिमोन ने किसको बुलाया, यीशु को. मार्था मरियम के घर में कौन आता था, यीशु. और जक्कई के घर में जक्कई ने यीशु किसको घर में बुलाया, यीशु को. अगर आप पूरे बाइबल में पढ़ोगे तो वहाँ हम यही देखते हैं कि इतने बड़े बड़े नेता, बड़े बड़े लोग हैं, अविश्वासी लोग हैं, लेकिन फिर भी परमेश्वर ने जिन्हें चंगा किया, उनकी ज़िंदगी में उपकार किया, उन लोगों ने किसको बुलाया, यीशु को. हम भी क्या करना चाहिए, हम भी हमारे घरों में सब बातों के लिए धन्यवाद का बलिदान देने के लिए यीशु को बुलाना चाहिए. फिर हम यीशु को कैसे बुलाते हैं, हाँ, मसीह लोगों को जब हम बुलाते हैं तब हम क्या करते हैं, हम यीशु को बुलाते हैं, क्योंकि यीशु ने स्पष्ट रीति से ऐसा ही कहा है. हम मत्ती अध्याय में जाएंगे. और उसका 40 मत्ती अध्याय 25, मैथ्यू चैप्टर 25 वर्स 40, मत्ती अध्याय 25 से 40. तब राजा उन्हें उत्तर देगा, मैं तुमसे सच कहता हूँ कि तुमने जो मेरे इन छोटे से छोटे भाइयों में से किसी एक के साथ किया वो मेरे साथ ही किया. आमीन. क्या लिखा है, यीशु क्या कहता है अपनी दाहिनी ओर खड़े हुए उन भेड़ों के साथ, क्या कहता है, तुमने जो मेरे नाम पर विश्वास करते उनमें से किसी एक के साथ किया ना. क्या एक किया, पढ़ो उस वचन को 37. तब धर्मी उसको उत्तर देंगे, हे प्रभु, हमने कब तुझे भूखा देखा और खिलाया, 35. क्योंकि मैं भूखा था और तुमने मुझे खाने को दिया. हाँ, मैं भूखा था, तुमने मुझे खाना दिया. मैं प्यासा था और तुमने मुझे पानी मैं पिलाया. प्यासा था, तुमने मुझे पानी पिलाया. मैं परदेसी था और तुमने मुझे अपने घर में मैं ठहराया. परदेसी था, तुमने मुझे अपने घर में ठहराया. मैं नंगा था और तुमने मुझे कपड़े मैं पहनाए. नग्न था, तुमने मुझे वस्त्र दिए. मैं बीमार था और तुमने मेरी सुधि ली. मैं बीमार था, तुम मुझे मिलने आए, मेरी सुधि ली, मेरे बारे में पूछा कैसा है, सब ठीक है ना, ऐसा करके मेरी सुधि ली. मैं बंदी गृह में था और तुमने मुझसे मिलने आए. मैं बंदी गृह में था, किसी न किसी बातों में फंसा हुआ था, लेकिन तुमने मुझे सांत्वना देने के लिए, मुझे मिलने के लिए आए. ये जो लोग इस पृथ्वी पर, जी लोक हे पृथ्वीवर करतात, जी लोक ही पृथ्वी आहे कोणत्या ख्रिस्ती बंधूवर. आता ते 40 वचन आहे. तब राजा उन्हें उत्तर देगा, हा राजा आहे हमारा प्रभु यीशु, मैं तुमसे सच कहता हूँ मी तुम्हाला खरं सांगतो कि तुमने जो मेरे इन छोटे से छोटे भाइयों में से माझ्यातल्या छोट्याशा छोट्या मुलाचा बदल ख्रिस्ती व्यक्तीबरोबर तुम्ही केलेलं आहे, किसी एक के साथ किया तुम्ही एकाबरोबर केलंय ना, वो मेरे ही साथ ते किया. माझ्याबरोबर केलं. म्हणून ख्रिस्ती मंडळींनी
आपल्या घरामध्ये नदीमध्ये प्रार्थना करणं गरजेचंच आहे, हे लक्षात ठेवा. फार गरजेचं आहे की ख्रिस्ती आपल्या घरामध्ये जमा होणं, आपल्या घरामधून भोजन जाणं. आता बऱ्याच वेळेला काय होतं, आपण काय विचार करतो, अरे आता आपण जेवण ठरवणार, आपल्याला लोकांना गरज नाही की नॉनव्हेजच ठेवा, गरजच नाही की बिर्याणीच असावी, गरजच नाही की मटणाचंच कालवण असावं, गरज नाही. तुम्ही डाळ भातही द्या, पण तुम्ही तुमच्या घरामध्ये जेव्हा ख्रिस्ती लोकांना मध्ये मध्ये बोलवता आणि त्यांना जेवण देता, त्यांना आदर देता, सन्मान देता, ते तुमच्यासाठी लाभदायक आहे. का? कारण हा न्यायाचा दिवस आहे. तिथे जे वाचताय ना, तुम्ही जर त्याची हेडलाईन वाचली, तो न्यायाचा शेवटचा काळात आहे. आणि आपण ख्रिस्ती होण्याच्या नात्याने आपल्याला आपल्या ख्रिस्ती घरात हे होणं गरजेचंच आहे. आपल्या ख्रिस्ती जीवनात आपल्याला हे करायचंच आहे. आणि आपण ख्रिस्ती आहोत आणि येशूने आपल्या जीवनात एवढे मोठे मोठे चमत्कार केले, एवढे चांगली चांगली कामं केली, मग त्याबद्दल आपल्याला आभार प्रदर्शन नको का करायला? मग त्यासाठी मंडळी आली नाही पाहिजे का आपल्या घरात? मग आपण काय विचार करतो, अरे माझं घर छोटं आहे, माझ्या घरात पत्रा आहे, अरे असं काय विचार करते, माझ्या मंडळीची लोकं काय विचार करते? हा विचार काय करायचा? आपण त्यांच्यातल्या येशूला बोलवतो. जी लोक असे विचारायचे ते नाही येतील, जे असे विचारायचे ठीक तुमचं घर एवढं चांगलं नाही, घाण एरिया, ते आपल्याला नाही द्यायचं, ते नाही येणार. पण जे देवाला प्रेम करतात आणि त्यांनी प्रार्थनेला येतात, ते कुणासाठी येतात? अशोक भाऊंच्या जेवणाला, किंवा तुम्ही जेव्हा घरामध्ये प्रार्थना ठेवता तुमच्या जेवणासाठी येतात का? ते प्रार्थनेला येतात. मी कुणासाठी येते? प्रार्थनेला. म्हणजे येशूने आपल्याला इथं बोलावणं केलं. आपण जेव्हा ह्यांना भेटायला येतो, तुम्हाला भेटायला येतो, म्हणजे तुमच्यातलं येशूला भेटायला येतो. कळायला अर्थ तुम्हाला? म्हणजे आपण हे जे करतोय ते देवासाठी करतो. हे देवासाठी, आपण देवासाठी करतो आणि त्याचं देवाची ही इच्छा आहे की आपण ख्रिस्ती लोक एकत्रित होऊन येशूला भेटावं. आणि त्याच्यात खूप खर्च होतो. कधी कधी मी हेही सांगते, कधी कधी आपलं एकत्रित होणं खर्च असतं. कारण काही काही लोक विचार करतात, नको नको आपण साधं जेवण कशाला द्यायचं, चांगलं जेवण द्यायचं. आणि खरंच देवा आपण ख्रिस्ती मंडळीला, येशूला, आता बघा यांनी येशूला चांगलं जेवण दिलं, पण जेव्हा हे खर्च होतात तरी देव त्याचं कधी कर्जबाजारी राहत नाही. देव खूप पटीने देतो, हे नेहमी लक्षात ठेवा. कारण देवासाठी आपण जेव्हा काही खर्च करतो ना, तर ते बघा त्या तिथं काय लिहिलं आहे, त्यांना पृथ्वीवर सुद्धा दिलं आणि स्वर्गात त्यांना काही बोलण्यात आलं, धरणी, आणि त्यांना उजवीकडे करण्यात आलं. हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणून देवाने केलेल्या उपकाराबद्दल आपल्याला काय करायचं आहे? आपल्या घरामध्ये भोजन समारंभ दिलाच पाहिजे. आता आपण आपल्या पुन्हा वचनात जाऊ. 12 मी तुम्हाला सांगेन, जेव्हा आपण आपल्या घरामध्ये भोजन समारंभ करतो ना, त्यावेळेला 3 तब मरियम ने जटामासी का आधा सेर बहुमूल्य इत्र लेकर यीशु के पाँव पर डाला और अपने बालों से उसके पाँव पोंछे और इत्र की सुगंध से घर सुगंधित हो गया. जेव्हा आपण येशूच्या नावाने एकत्रित होतो ना, तर ते घर काय झालं? पूर्ण परफ्यूमने भरून गेलं ना. तसंच जेव्हा आपण येशूच्या नावाने एकत्रित होतो, येशू हा एक सगळ्यात बेस्ट परफ्यूम, आणि ते या घराला काय करतं? दरवळतं, पूर्ण खुशबू देतं, अगदी सुगंध त्या घरात. आणि हा सुगंध ज्या घरात आपण आता आपण आज या घरात आलो, अशोक भाऊंच्या घरात आलो. अशोक भाऊंच्या जीवनामध्ये देवाने केलेले मोठे मोठे उपकार आहे. त्यांना जसं आता तुम्हाला पण आल्या सांगितलं असेल ना, की सगळीकडे इथं साप येतात, आणि मी पण सांगेन सुयनमध्ये पण साप येतात. पण प्रभूच्या दयाने हे मातीचं म्हणजे चांगलं सिमेंटचं घर नव्हतं, तरीसुद्धा पत्र्याच्या घरात ते राहत असताना, कोबा नसताना मी सुद्धा कधी गेले नाही. ना गुंसू आला ना साप. हे असे देवाने केलेले उपकार आहेत. देवाने केलेलं घर दिलं, त्या घराचं समर्पण झालं, देवाने रोड बनवला आणि गटराची लाईन करून दिली, देवाने उत्तम चांगलं केलं. त्यासाठी देवाला धन्यवाद द्यायला आज या घरात आपण आलो. मग जसं आपण इकडे एकत्रित झालं ना, तर आता प्रभूचा सुगंध इथे दरवळतो. मग फक्त त्यांच्याद्वारे इतरांकडे, आजूबाजूवाल्यांना पण कळेल, हा सुगंध दरवळ. काही जणांचं बघा, जेव्हा आपण परफ्यूम मारतो आणि बाजूने जातो, तर काही जण असे करतात, है ना, चांगलं व्हायचं ना, कोणतं मारला असेल हा पाहिजे, कोणतं मारा, आपण असं विचारत असतो. पण काही जण काय करतात? वास घेऊन म्हणतात, जळतात, असा वास होता तो परफ्यूम होतं काय असं आहे ना. नक्की होईल जेव्हा एखाद्या घरात टाकायचं,
अरे बाबा शोभाऊ तुम्ही खूप चांगलं काम केलं तुमच्या घरात कामामध्ये आम्हाला पण बोलवायचं होतं असं नाही करायचं असं. आणि काही जण म्हणजे बाबू काय नाही थोडीशी रुपये देण्याचा केलं तर हेही होणार. म्हणून तिथे काय लिहिलेलं आहे, जसा तो सुगंध दरवळला आता ह्यांच्या तर घराच्याद्वारे होणारच, पण आपणही त्या घरात आहोत ना, म्हणून तो सुगंध येशूचा आपल्यावरही येतो आणि आपल्याद्वारेही आपल्या घरात जातो, आपल्या परिसरात जातो. कारण इथं आहे ना किती तुम्ही पकडून ठेवा त्याचा सुगंध तो जाणारच, हे नेहमी लक्षात ठेवा. असा आहे आपलं प्रभू येशू. आपल्याद्वारे तो परफेक्ट जो त्याचा सुगंध आहे, येशूचा जो चांगला आपण आहे, तो असा दरवळायला लागतो सगळीकडे, आपल्याकडून पण आणि सगळ्यांकडून पण. परंतु उसके चेलों में से यहूदा इस्करियोती नामक एक चेला था, जो उसे पकड़वाने पर था। कहने लगा, यह इत्र 300 दिनार में बेचकर कंगाले को क्यों न दिया गया? हां, तर हे तर आपण यहूदाबद्दल पाहत आहोत की जेव्हा आपण येशूसाठी काही खर्च करतो, येशूसाठी आपण पुढे जायला जातो येशूसाठी, त्यावेळेला कुठं ना कुठं एक यहूदा इस्करियोती निघतोच आणि तो मनात आणतो, अरे एवढे पैसे कशाला खर्च करायचे, एवढं कशाला येशूला द्यायचं, एवढं कशाला येशूसाठी करायचं, असा यहूदा हा इस्करियोती. म्हणून कधी कधी आपण जेव्हा देवाला काही द्यायची इच्छा ठेवतो, देवासाठी काहीतरी करायची इच्छा येतो ना, तर यहूदासारखे विचार टाकणारे सुद्धा दृष्ट आत्मा तो कधी कुणाच्याद्वारे, कधी ख्रिस्तीद्वारा किंवा आपल्या घरामध्ये किंवा शिष्यांच्याद्वारे किंवा किंवा दुसऱ्याच्याद्वारे नक्की बोलण्यात येईल, अरे एवढं कशाला खर्च करायचं, काय गरज आहे. लग्नामध्ये बरेच जण काय करतात, अरे लोक खाणारच आहे ना, काय बनव कसंही बनवा आणि वाटतात, म्हणून ते लोक डाळ पातळ करतात, कंजूसी टाकतात, सोडा टाकतात की लोक जास्त जेवू नये. हां, बाहेरचं जेवण तुम्ही लग्नाला जावा ते जास्त नाही खाऊ शकत, जसं आपण आपल्या घरात जेवतो तसं, पण ते लोक ती सोडा टाकतात, प्रत्येक गोष्टीत सोडा ते लोकांना जातो, म्हणून जास्त त्यांचा भात जात नाही. बऱ्याचशा गोष्टी त्यांचं आपण पोट भरून, जसं घरात आपण जेवतो बाबा रे बाबा आपण पोट भरून जेवलो, तसं बाहेरचं जेवण नाही जात, कमी जातं. आपण पण विचार करतो अरे घरात तर मी जास्त खाते, हॉटेलचं एवढंच भाताने माझं पोटच काय झालं. हां है ना, खरी गोष्ट. मी पण एकदा हॉटेलमध्ये असेच विचार केला, अरे आपण ऑर्डर दिली एवढंच भात आला, आम्ही दोघांनी खाल्लं, पण हा एकटा भात तर मी एकटीनेच खाल्ला असता, हा आदतच कसं काय माझं पोट भरलं. एक विचार करणारी गोष्ट. जेव्हा प्रभू मला बोलला घरचं जेवण आहे आणि हॉटेलचं जेवण हॉटेल, पैसे पण जास्त जातात. म्हणून लोक काय करतात, ते अविश्वासी आहेत, त्यांना माहिती नाही, त्यांना फक्त द्यायचं आहे लोकांना, पण चांगलं नाही म्हणून ते लोक कसंही बनवतात. पण आपण ख्रिस्ती तसे नाही, आपण कुणासाठी करतो, येशूसाठी, म्हणून आपण चांगल्यातलं चांगलं करतो. म्हणून आहे ना दृष्ट आहे ना हमेशा एक यहूदा इस्करियोतीसारखा तो एक घरातून किंवा मनामध्ये असा नाही की एवढं कशाला आपण येशूसाठी करायचं असं टाकतो. एक कुठेही आपण जेव्हा देवाच्या नावासाठी जेव्हा एकत्रित होणार असेल किंवा सेवा करणार असेल, तर एक यहूदा इस्करियोती तिथं उभा राहतोच आणि अडचण टाकण्यासाठी ती प्रार्थना होऊ नये, एवढं खर्च होऊ नये. का? कारण जेवढं पेरू त्याच्या खूप 100 पटीने आपल्याला देव देणार आहे, पण ते होऊ नये ही शैतानाची इच्छा असते, यहूदाची इच्छा असते. यहूदा म्हणजे शैतानालाच प्रतीक आहे, कारण तो शैतान त्याच्या मनामध्ये होता. म्हणून ऑलरेडी तो काय करायचा, पैसे चोरायचे. म्हणून चोर कोण आहे, शैतान. म्हणजे यहूदामध्ये कोण होता, शैतान. तुम्हाला कळालं ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या. म्हणून जेव्हा आपण देवाच्या नावाला, देवासाठी आपण एकत्रित होतो, तर तिथे यहूदाही असतो. आता ही प्रार्थना झाली, शायद आजूबाजूचे पण लोक बोलतो, अरे आम्हाला बोलवलं नाही, एकट्यातच केलो, असं नाही करायचं, असेही बोलणारे तुम्हाला भेटले. कधी कधी आपल्या मंडळीतली लोकही म्हणतील, अरे क्या है दीदी हमको नहीं बुलाया, ये लोग को बुलाया, हाँ देवना मोठी को बुलाया, हमको नहीं बुलाया, हाँ मैंने पार्सल किया है बात. पण आपण कसं धन्यवाद द्यायचं, ही एक गोष्ट आहे की आपण का जमा होतो, आपला जमाव काय, तिथे येशूचा बोलवणं का आले, त्याला भोजन समारंभ का दिला, कारण धन्यवादासाठी. तर तसंच आज आपण अशोक गुरूंच्या घरात जमा झालो. देवाने ही घर घेऊन घराचं समर्थन केलं, रोड बनवला, चेंबर बनवला आणि घराची लाईन करवली, काम दिलं. देवाने कुणाच्या समोराचा हात पसरून दिला आहे, परंतु देण्यासाठी प्रभूने कबूल केला. म्हणून आपण देवाला धन्यवाद देण्यासाठी आज अशोक गुरूंच्या घरात आलेलो. म्हणून आपण देवाला धन्यवाद देऊ या सर्व उपकारासाठी जे देवाने अशोक सूर्यवंशी कुटुंबाबरोबर केलं, त्याच्यासाठी आपण देवाला धन्यवाद देऊ. आणि आज जसं आपण एकत्रित झालो, धन्यवाद देऊ.
अजून धन्यवाद देण्यासाठी प्रभू त्यांच्या कृपा करत म्हणजे पुन्हा आपल्याला ते एकत्रित येईल. आमेन. असं होण्यासाठी आपण प्रार्थना करतो. कारण जेवढा आपण धन्यवाद देतो देव काय करतो पुन्हा अशी गोष्टी बनवतो ना की पुन्हा मग धन्यवाद देण्यासाठी आपल्याला एकत्रित हवंच लागतं. देऊया करूया आपण धन्यवाद देऊया. आपण सगळे उभे राहू. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रभू मी तुझ्या चरणासमोर येते. जाणारे गोड पवित्र पिता आम्ही खरंच आज हे आभार देण्यासाठी आभार प्रदर्शन की तू केलेल्या उपकाराला प्रभू अशोक विसरले नाही जरा त्यांचं कुटुंब विसरले प्रभू त्याच्यासाठी आम्ही या घरात आलेलो. त्यांनी तर प्रभू आभार प्रदर्शन केलं. आम्ही प्रभू ख्रिस्ती होण्याच्या नाते मंडळी होण्याच्या नाते आम्ही पण प्रभू आभार प्रदर्शन करतो. तू केलेल्या उपकाराबद्दल धन्यवाद. अजून प्रभू त्यांना खूप आशीर्वाद देतो. व्यवस्था विवरण तिथं अनुवाद अध्याय 28 सर्व आशीर्वाद मी त्यांच्यावर डिक्लेअर करते प्रभू 1 ते 13 पर्यंत. आणि प्रभू हे तूच नाही परंतु मस्तक असतील. हा प्रभू हे कर्ज घेणारे नाही कर्ज देणारे प्रभू. ऑलरेडी प्रभू तुझ्या दासीने पण प्रभू आशीर्वाद डिक्लेअर केले. तर हे सर्व आशीर्वाद येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रभू आम्ही त्यांच्यावर ठेवून ठेवतो. प्रभू आज हे तू उपकार केलेस त्याबद्दल धन्यवाद देतो. अशोक भाऊंसाठी पण आम्ही धन्यवाद देतो. त्यांच्या पोटांच्याद्वारे निघणाऱ्या अर्पणांसाठी धन्यवाद. पवित्र पिता त्यांना खूप खूप आशीर्वाद दे. त्यांना लागणारी सगळी गरज जसे तुझं वचन म्हणतं ना की तुझ्यासमोर कुणाचाही टिकाव धन्यवाद धन्यवाद आम्ही आगे पडायला नाही तेरे साथ तसंच प्रभू या वचनानुसार यापुढे त्यांच्या कोणताही प्रभू शत्रू काय कुणी त्यांच्या पुढे उभं राहता का प्रभू. पवित्र पिता मी हे वचन घेऊन त्यांचा आशीर्वाद करते. या दोन्ही मुलींना प्रभू येशूच्या नावाने प्रभू आशीर्वादित करते. पवित्र पिता सेनाधीश परमेश्वर भाग्यश्रीला आणि पूजाला पवित्र पिता यांच्यासाठी हे उत्तम जे आहे ठेवलेलं आहे. पवित्र पिताची ही योजना आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रभू या कुटुंबाला आशीर्वाद या दोघींचं प्रभू पवित्र पिता उत्तमातलं उत्तम उत्तमातलं उत्तम ते यासाठी ठेवलेलं आहे. चांगल्या संपन्न त्याच्या योजना त्यांच्यासाठी ठेवलेल्या पुढे भविष्य जे आहे ते चांगलं आणि उज्ज्वल आहे. धन्यवाद देते. या तिघांना तुझ्या रक्ताखाली आणते. तुझ्या पंखामध्ये सुरक्षित राहण्यासाठी प्रार्थना करते. धन्यवाद धन्यवाद देते. कारण या घरासाठी धन्यवाद देते. एवढं चांगलं घर तू धन्यवाद. मी तुझे खूप खूप आभार मानते. लोकांना घर नाही पण तू त्यांना घर दिलं मी तुझे खूप आभार मानते. पवित्र पिता घराच्या समोरून चांगला सिमेंटचा रोड बनवला खूप आभार मानते. पवित्र पिता या रोडसाठी प्रभू गटराच्या लाईनीसाठी प्रभू या एरियासाठी प्रभू मी धन्यवाद देते. पहिला हा एरिया तसा अगदी गरीब होता पण आज हा एरिया खूप सुंदर आणि चांगला केला आहे. इकडचे सगळे शेजारचे सगळे प्रभू प्रीतीने एकमेकांबरोबर राहण्यासाठी मदत करतात. या एरियामध्ये आजपासून कधी भांडण होणार नाही. पवित्र पिता भांडणाच्या आत्म्याला कडूपणाच्या आत्म्याला मी येशूच्या नावात काढते. एकमेकांवर दोष लावणाऱ्या आत्म्याला मी काढून टाकते आणि आजपासून या एकमेकांच्या बाजूला राहणारे सगळे प्रीतीने मिळून जुळून राहण्यासाठी सर्व अंधकाराच्या शक्तीचा मूर्तीपूजाचा मी अंधकार करून टाकला. पवित्र पिता परमेश्वराचं संदूक आहे आजपासून हे घर प्रभू तुझं पवित्र मंदिर आहे. तर तुझ्या संदूकाच्या समोर प्रभू कोणतीही प्रभू मूर्ती राहू शकत नाही. तर पवित्र पिता येशू ख्रिस्ताच्या नावाने या घराच्या पाठीमागे पुढं कुठेही प्रभू मूर्ती राहता कामा नये. ही सगळी प्रभू त्याची तुकडे तुकडे होऊन निघून जाऊ दे. सर्व मूर्तीपूजाची जादूटोणाची बंधनं तोडते प्रभू आणि या पूर्ण एरियाला प्रभू शुद्ध आणि पवित्र करते. धन्यवाद देते पिता माझ्या राहणाऱ्या गोड पवित्र आशीर्वाद डिक्लेअर करते. येशूच्या नावात आशीर्वाद धन्यवाद देतो. जो कुणी यांना कोसेल ते आप कोसले जातील आणि जो यांना आशीर्वाद देईल त्या आशीर्वादाचे आजपासून अब्राहमाचा वंश आहे प्रभू हे डिक्लेअर करते. प्रभू येशूचं रक्त मी या पूर्ण एरियावर आणि या घरावर लाव. प्रभू तुझ्या दिव्य दूतांचा पेहरावा आम्हा सर्वांवर तुझं रक्त लाव. प्रार्थना ऐकलीस म्हणून धन्यवाद. प्रभू येशूच्या नावाने आमेन.